सुरगाणा तालुक्यात तहसीलदारांनी धान्याचा ट्रक पकडला असून या ट्रकमधून धान्य वाहतूक केली जात असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा परिषद पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे। मात्र या धान खरेदीबाबत संशय व्यक्त केला जात असून सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड हे तपास करत आहेत। सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित व्यापाऱ्याची चौकशी करण्यात येत होती। या घटनेमुळे सुरगाणा तालुक्यातील धान्य घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय। त्यामुळेच या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे। जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। यापूर्वी राज्य सहकारी आदिवासी महामंडळाच्या नाशिक कार्यालयाने खरेदी केलेले धान्य गुजरातच्या काळ्या बाजारात परस्पर विक्री होत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं। 2014 मध्ये सुरगाणा तालुक्यात धान्य घोटाळा उघडकीस आला होता। ऑगस्ट ते नोव्हेंबर 2014 या 4 महिन्यांच्या कालावधीतच तालुक्याला आलेले धान्य आणि गोदामातील साठ्याचा ताळमेळ लागत नसल्याचं निदर्शनास आलं होतं। या धान्य घोटाळ्याने संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती। अन्नधान्य महामंडळातून निघणारे रेशनचे धान्य प्रत्यक्षात सुरगाणाच्या शासकीय गोदामात न जाता ते वाहतूक ठेकेदाराच्या मदतीने काळ्या बाजारात विक्रीसाठी नेले जात होते। या घटनेत शासनाचे 7.25 कोटी रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याची बाब उघडकीस आली होती। या प्रकरणी 7 तहसीलदारांसह 13 जणांना निलंबितही करण्यात आलं होतं। यानंतरही अनेकदा सुरगाणा तालुक्यातून धान्य अपहाराच्या तक्रारी पुढे आल्या, त्यामुळे आता प्रशासनही खडबडून जागे झाले। तहसीलदारांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा।